हे परमात्मा, सर्वांचे दुःख दूर कर, सर्वांची संकटे दूर कर, सर्वांना शांती दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे, सर्वांना सुखी ठेव. प्रत्येकाच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य कर, कारण तू ह्या विश्वाचा चालक, मालक, पालक आहे. तू या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती आहे. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरे कोणीच नाही. आई हे सुद्धा तूच आहे, बाप हे सुद्धा तूच आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आम्हा बालकांवरील प्रार्थना करण्याची आम्हाला शुद्धी सुद्धा तूच दिली आहे. याबद्दल तुझे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. स्वामी आपली साथ कायम देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी कायम म्हणतात, जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला कसल्याच गोष्टीची स्वामी कमतरता भासू देत नाहीत. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. जो व्यक्ती दिवसातून काही वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतात. आज या संदेशाला जो कोणी सच्चा स्वामी भक्त, स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणारा एक सच्चा भक्त फक्त 13 मिनिटापर्यंत शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार त्याला बघायला मिळेल. स्वामी येत्या 24 तासात त्याच्या आयुष्यात मोठा चमत्कार त्याला दाखवून आणतील. हे 24 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 24 तासामध्ये तुमच्यासोबत बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत. त्या गोष्टी नक्की तुमच्या आयुष्याला बदलून टाकतील. आजपर्यंत जे कधीही घडलेले नाही अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात येत्या 24 तासात स्वामी घडवणार आहेत. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात आता लवकरच एक मोठी सुखकर बातमी मिळणार आहे. ही बातमी तुमचं सर्व आयुष्य आनंदाने आणि सुखाने भरवून टाकणार आहे. येत्या 24 तासापर्यंत तुम्हाला ती बातमी मिळू शकते. फक्त तुम्हाला स्वामीवरती विश्वास ठेवायचा आहे. तक्रार नाही तर धन्यवाद करायला शिका, कारण स्वामी आपली सदैव मदत करतात. ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नावाचे हे एक वेडे लागते त्याच्या आयुष्यात कुठल्याही आधाराची त्याला गरज भासत नाही. स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत करत असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, जगाकडून कधी अपेक्षा करू नका आणि श्री स्वामी समर्थांकडून कधी अपेक्षा सोडू नका, कारण ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करत असतात. जे तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका. आता कोण हक्काने बोलतो आणि कोण हक्क गाजवतो हे समजायला सुद्धा तुम्हाला वेळ लागेल. एक लक्षात घ्या, तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजतो आणि जो तुम्हाला हक्काने बोलतो तो तुम्हाला आपला व्यक्ती समजतो. पैसा संपत्ती बघून नाते जोडू नका, कारण शेवटपर्यंत साथ देणारी माणसं ही गरीबच असतात. आयुष्यात गरीब माणसं तुम्हाला साथ नक्की देतील. लक्षात घ्या, कोणी बोललं नाही तर त्याचा राग वाटून घेऊ नका. प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती चांगला बोलेल असं नसतं. स्वामी सांगतात, जर आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रत्येकाच्या गोष्टीवरती लक्ष देणे हे टाळावे लागेल. स्वामी भक्तांसाठी हे खूप मोठी गोष्ट आहे जे स्वामी समर्थ महाराजांचे त्यांना नामस्मरण करण्याची संधी मिळत आहे. स्वामी त्यांचे नामस्मरण करण्याची संधी त्यांनाच देतात जे स्वामी भक्त स्वामीवरती विश्वास ठेवून असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा त्या स्वामी माऊलीवर, कारण ते प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवत असणार. स्वामी कायम आपली मदत करत असतात, फक्त त्यांच्यावरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. काळजी करू नका, कारण तुमच्यासोबत आता काहीतरी खास घडणार आहे. वेळ निघून जाण्याच्या आधी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकून कुठली गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे ते नक्की ऐकून घ्या.
ज्या फोनवरून तुम्ही हा संदेश ऐकत आहात या फोनवरूनच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. हा फोन आज तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. या फोनने तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे, ज्याला ऐकून तुम्ही स्वतः खूप आनंदित व्हाल. साधं सोपं जगावं, आयुष्यात दिलखुश असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथंच सोडावं. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी केवळ आपल्याला अपमान आणि मागे सोडतात. एक गोष्ट लक्षात घ्या, खोटं बोलणारा आणि खोटं वागणं हे आपल्याला मागे ओढतं. आयुष्यात जो व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालतो, देव सुद्धा नेहमी त्याची साथ देत असतो. तुम्ही सत्याच्या मार्गावर चालून तर बघा, देव प्रत्येक वेळेला तुमची मदत ही नक्की करतो. संकटे तर तुमच्या आयुष्यात आहेत, पण त्या संकटांना न घाबरता पुढे जाण्याची जिद्द ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आजकाल प्रत्येकाला वाटतं फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक या जगात आहेत, पण असं नाही. स्वतःचा विचार करणारे सोबत इतरांचाही विचार करणारे लोक आजही या जगात आहेत, आणि ते इतरत्र शोधू नका, तर ते तुम्ही स्वतः आहात. शोधणार असालच तर काळजी करणारा शोधा, कारण तुमचा फायदा उचलणारे, तुमचा वापर करणारे तुम्हाला स्वतः शोधत येतील. कोणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्या, कारण तुरटी आणि खडीसाखर सारखी दिसते. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, म्हणून डोकं टेकविण्याकरिता योग्य पाय निवडा. आयुष्यात 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूस माणसाला खांदा देतो, पैसा नाही. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसेल, तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकं होऊन जातं. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वामी म्हणतात, जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावतो, तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. ही जगाची रीत आहे. दुनिया अशीच आहे. स्वार्थी लोकांच्या भावना मेलेल्या असतात, त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधी होत नाही. म्हणून लोकांना वापर करून घेणं खूप चांगलं जमतं. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वतः स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे असे म्हणा. प्रत्येक गोष्ट ही सोपी होत जाईल. स्वामी सांगतात, बाळा थांब, पुढचे वाक्य नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नको, तुझी किंमत कमी होईल. कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात, त्याच्या नजरेत तुमची किंमत 0 असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तू कधी वाईट होणार नाही, हे लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात कधी वाईट गोष्ट घडणार नाही, हे कायम लक्षात असू दे. तुझा जर स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असे जरूर लिही. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहीच्या डोळ्यातून, काहीच्या मनातून, तर काहीच्या अंतर्मनातून, तर काहीच्या स्मित हास्यातून व्यक्त केली जाते. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधाला तुमचे पाय खेचणाऱ्याऐवजी तुमचा हात पकडून जाणारा सोबत असेल. आयुष्यात स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे लक्षात असण्यासारखी, जे कायम तुमच्या लक्षात असू द्या. जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या, तर आयुष्यात प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. नाती फक्त रक्ताची असतात असं नाही. नाती जाणीवीची असते, आणि नात्यात जाणीव महत्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसं आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकवायला वेळ लागत नाही. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो, पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओलावून हृदयस्पर्श करू शकतात. आज स्वामी आपली साथ देत आहेत, कारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात ते आपल्या पाठीशी आहेत. स्वामी सांगतात, काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करायला शिका. उद्या कुणी म्हणायला नको, यानं मोठं केलंय, किंवा त्याने याची मदत केली आहे. आयुष्यात स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी सर्व काही तुमच्या मदतीसाठी करायला तयार होतील. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट पाहतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण त्याच्याशिवाय
सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. यांना विसरून कसं चालेल? स्वामी समर्थांना जर विसराल तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अडथळीत अडकाल. पण स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर प्रत्येक वेळेला अडचणीच्या बाहेर निघाल. स्वामी कायम तुमची साथ देतात, या गोष्टीला कधीही विसरू नका. स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. सर्व काही ईश्वर करणारा असं आपण म्हणतो, पण तो ईश्वर सुद्धा आपले कर्म बघूनच आपली कामे करतो. स्वामी सांगतात, श्रीमंतांना नावं ठेवणारे शेवटपर्यंत गरीब राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी पडतात. आणि रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे स्वतःच्या आयुष्यभरात राबतच राहतात. यशस्वी लोकांना नावं ठेवणारे आयुष्यभर अपयशी राहतात. लक्षात ठेवा, तात्पर्य हे आहे, दुसऱ्यांना नावं ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य बदलता येत नाही. स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर स्वतःलाच कष्ट करावे लागतात. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि मित्रात दुःखात असेल तर आमंत्रणाची वाट बघू नये. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टी मनाप्रमाणे झाली असती तर आनंदाला कधी किंमत राहिली नसती. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. संकटांना घाबरून काही होत नाही. संकटांना जर सामोरं जाण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यात असेल तर सर्व काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकता. विश्वास ठेवा स्वामीवरती, विश्वास ठेवा स्वामी नामावरती, कारण तेच सर्व काही शक्य करतील. स्वामी बोलतात, गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा स्वामी सारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभं राहून आपली मदत करणारा. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळत असेल असे वागू नका. घरातील माणसं खुश असतील तर तुम्ही पण खुश राहाल, हे कधी विसरू नका. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु जे अशक्य गोष्टीलाही शक्य करतात असे स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांचे चमत्कार दाखवतात. अडचणीत असाल तर काळजी करू नका, सर्व काही स्वामीवरती सोडा. स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक हे शिकवते की आपला डिग्री नाही तर पैसा महत्त्वाचा असतो. स्तुती म्हणा किंवा शाबासकी म्हणा, दोन शब्दांचीच असते, पण त्या दर्जांची उंची गाठण्यासाठी आयुष्यात अपार तडजोड करावी लागते. भाकरी एकच असते, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब, तर भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो त्यात श्रीमंत असे म्हटले जाते. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. अडचणींचा सामना करून जो पुढे जातो तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. देवाने दिलंय त्यात थोडं इतरांना देऊन पहा. देव होता नाही आलं तरी चालेल, पण माणूस म्हणून माणसासाठी तरी जगावं. नाती आणि बर्फाचे गोळे एक सारखे असतात, ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं जणू अवघड असतं, पण अशक्य नसतं. लक्षात घ्या, आपण कधी कधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याचा किंवा आपल्या नसण्याचा 1% फरक पडत नाही. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं की झेलणारा देखील तितकाच आपला असावा लागतो. आयुष्यात संकटे असतात, त्या संकटांचा सामना करणे आपल्या हातात आहे. त्यांचा सामना करून जर पुढे जाल तर आयुष्यात नक्की खूप यश मिळेल. किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे हे कधीही चालले नाही. आयुष्यात जबाबदाऱ्या भाग पाडतात. गाव सोडायला, नाहीतर कुणाला आपल्या जवळची व्यक्ती किंवा आपलं गाव सोडून दूर राहावंसं वाटतं. स्वामी बोलतात, किती काळ कितीही वाईट असू दे,
पण काळात एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल या गोष्टीवर तू विश्वास ठेव. होणार सगळं छान, होणार सुख स्वतःच्या याच्यावर, होशील तू सुखी, विश्वास ठेव स्वामी नामावर, कधीही होणार नाही दुःखी. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. स्वामी नामावरती विश्वास ठेवून अत्यंत भक्तीने जीवन जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कुठलेही नाही. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक संकटात श्री स्वामी समर्थ स्वतः मदत करतात, हे मात्र नक्की असतं. एडिट करून चेहऱ्यावरचे डाग घालवता येतात, पण मनाचे काय? जे आपल्या काळ आहे ते तेच राहणार. मनात जर खोट असेल तर ती तशीच राहणार. मनात जर वाईट विचार असतील तर ते देखील तसेच राहणार. त्यांना घालवायचे असेल तर स्वतःचे मन साफ करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण घ्यावे लागतील, आपले सत्कर्म करावे लागतील आणि योग्य दिशेला चालावं लागेल. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पातळीचे असतात आणि त्यांना दुर्लक्ष करणे हेच आपल्यासाठी फायद्याचं असते. येऊ दे कितीही संकट आयुष्यात, स्वामी आहेत ना. जेव्हा आतून तुटतो तेव्हा तुला बाहेरून खूप शांत राहावं लागेल, कारण लोकांना जर माहिती झाले की तुम्ही संकटात आहात तर लोक त्याचा जास्त फायदा घेतील. खूप लोक आहेत आपल्या आयुष्यात जे आपल्याला कायम मागे ओढतात. त्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा, सर्व काही चांगलं होत जाईल. स्वामी म्हणतात, खोट्याच्या आयुष्यात खूप मोठा आवाज असतो, पण स्वतःवरती जर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे होत होईल. स्वामी सांगतात, काहीही तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर त्यांना डगमगू नका, भिवू नका, स्वतःच्या जीवावर प्रयत्न करायला शिका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करायला मदत नक्की करतील. संकट काळात स्वामी तुमची मदत करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आज जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, आज हा संदेश जर तुम्ही शांतपणे ऐकाल तर याचा तुमच्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याच संकटांपासून तुम्ही मुक्त व्हाल. हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा ठरणार आहे की हा चुकून जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकतं. स्वामी बोलतात, काहीही अशक्य नाही, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. विश्वास ठेवून तर बघा स्वामी नामावर. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेही होते. अडचणी आल्या असतील कधी आयुष्यात तर त्यांना काहीही लक्ष देऊन त्यांचा सामना करा. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अडचणींचा सामना करणारा पुढे जातो. जो त्या अडचणींच्या मागे लागतो तो नेहमी मागेच राहतो. अडचणींचा सामना करायला शिका, कारण त्याशिवाय तुम्हाला यश हे मिळणार नाही. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव देखील त्यांचीच मदत करतो जो आपले कर्म चांगले करत जातो. आपले कर्म जर करत असाल तर आयुष्यात प्रत्येक संकटात देव तुमची मदत नक्की करतो. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात संकटे अपार आहेत, त्या संकटात मदत करणारे स्वतः स्वामी समर्थ आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. संकटात स्वामी मदत करतील. स्वामींना दुर्लक्ष करू नका. प्रत्येक वेळेला स्वामी मार्ग दाखवतील. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, अशक्य ते स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल त्या सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. संकटात असाल, स्वामींचे नाम घ्या. संकटातून बाहेर पडायचे असेल तर स्वामी समर्थ महाराजांचे जप करा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठी गोष्ट करायची असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटची धाव घ्या. यश एका दिवसात कधी मिळत नसते. यश हे आपल्याला जर मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, कारण त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. यश मिळवण्यासाठी अपार कष्ट लागतात. कष्टाशिवाय यश कधी कुणाला मिळालेले नाही आणि कधीही कुणाला मिळणार सुद्धा नाही.
गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात, तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात. दुःखात फक्त एक बोट असतं आणि आयुष्याच्या सुखात पूर्ण आपल्या सोबत असतात. आपल्या किमतींचा आणि हितांचा अंदाज कधी कोणाला सापडू द्यायचा नसतो, कारण समोरचा नेहमी आपल्याला या दोनच गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, काही माणसं निस्वार्थ निर्लज्जप्रमाणे होऊन आपल्या आयुष्यात पुढे जात असतात. काही लोक ते काय करतात याकडे नाही, तर ते का करतात याकडे लक्ष देऊन काम करतात. आवडलेला निवडता येत नाही आणि निवडलेला आवडल असंही नाही. या आवडीनिवडीच्या खेळात मात्र खरी आवड-निवड बाजूला राहते. त्यालाच तर आपण आयुष्य म्हणतो. श्रीमंत झालो तर आयुष्यात लोक म्हणतील की हा पैसे खर्च करत नाही, कंजूस आहे. गरीब राहिलो तर लोकच म्हणतील की याकडे तर काहीच नाही, हा तर भिकारडा आहे. आणि दोन्ही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर लोक म्हणतील स्वतःला खूप हुशार समजतो हा. लोक तर दोन्हीकडूनही बोलतात. माणसानं कसं समुद्रासारखं असावं, अथांग भरतीचा माज नाही अन अहोटीची लाज नाही. वाईट दिवसात सगळ्यांची मजा घेतली, पण वाईट दिवस जेव्हा जातात तेव्हा आपण दुसऱ्याची मजा घेऊ शकतो. एवढा देव आपल्याला सशक्त नक्की बनवतो. आयुष्यात गर्व करू नका, नियती बदलत राहते. आरसा तोच राहतो, चित्र बदलत राहते. स्वामी सदैव साथ देतात, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीला दुःख नसते असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमली पाहिजे. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच अवघड असतं. लाखात एक सत्य, आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आईवडिलांनाच वाटतं. काही लोकांना वाटतं की कचऱ्यात पडलेली भाकरी हे सांगते. पोट भरलं की माणूस आपली लायकी विसरते. आणि जी भाकरी एखाद्यासाठी त्याचं पोट भरू शकतं, ती जेव्हा कचऱ्यात पडते तेव्हा ज्याने ती फेकली त्याने आपली लायकी दाखवली असं समजल्या जातं. संकटात असाल तर स्वामींचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव त्यांना मदत करतात जे संकटात असतात आणि स्वामींचे नाव घेतात. विश्वास ठेवा स्वामीवरती, कारण ते प्रत्येक वेळेला त्याची मदत करतात जे संकटात असतात आणि स्वामींकडे मदत मागण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल आणि तुम्हालाही त्यांची मदत हवी असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण स्वामी प्रत्येकाची नेहमीच मदत करत असतात. स्वामींनी कधीही कोणाला नाराज केलेलं नाही आणि स्वामी कधीच कुणाला नाराज करत देखील नाही. स्वामी तर त्यांना प्रत्येक वेळेला मदत करतात जे श्री स्वामी समर्थावरती पूर्णपणे विश्वास ठेवतात. विश्वास आहे जर तुमचा स्वामीवरती, तर काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला. स्वामीनामावर विश्वास ठेवा, सर्व काही होईल तुमच्या मनाप्रमाणे. श्री स्वामी समर्थ तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करतील. स्वामी कायम तुमची मदत करतात. या गोष्टीवरती विश्वास ठेवून चला, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. संकटात स्वामीच तर तुम्हाला मार्ग दाखवतील. संकटाच्या बाहेर स्वामीच तर तुम्हाला काढतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असणे गरजेचे आहे. संकट समयी मदत फक्त स्वामी करतील. त्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या अथांग संकटात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी नामाचा जप करा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. जो सच्चा स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे रोज नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात स्वामी कधीही त्याला संकटात येऊ देत नाहीत. प्रत्येक वेळेला स्वामी त्याला मार्ग दाखवतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी त्याच्या आयुष्यात त्याच्या इच्छा पूर्ण करतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी.